सो फायनली तो दिवस जवळ आला आहे. कोणता? माझ्या वर्क ट्रिपचा, आणि तोही इंटरनॅशनल. सो एक्साइटमेंट मला खूप जास्त होती. त्यासाठी मी पहिला आधी पॅकिंग केली. खाण्याचे इतक्या गोष्टी घेतल्या बिकॉज काम खूप आहे आणि अधेमध्ये चरायला काहीतरी हवं. आणि त्याआधी आता इंटरनॅशनली जायचं म्हटल्यावर चेहऱ्यावर थोडा तरी ग्लो हवा, म्हणून मी घरच्या घरी 4 स्टेप्सचं स्किन केअर केलं, तेही एव्हर यूजचं. पहिलं स्क्रब, मास्क, पील ऑफ मास्क, असं 3-4 स्टेपचं स्किन केअर झाल्यानंतर मला आठवलं की मला 2 केक बनवायचे. तर आता सीझनमध्ये हापूस आंबा आहे आणि त्याचा केक नाही झाला तर काय मजा. तर हा आमरस रेडी केला, बेस रेडी केले, व्हिप क्रीम रेडी केली आणि केकची प्रोसेस रेडी केली. सो हा माझा होता हापूस आंब्याचा केक. तुम्ही ट्राय केला आहे का? नसेल तर नक्की ट्राय करा. सो केक मी सेट करायला ठेवला, दुसरा केक पण प्रिपेअर केला, डेकोरेशन केलं आणि हा तयार झाला आहे मस्त केक. केक झाल्यानंतर पील ऑफ मास्क सुकलेलं आणि ते मी रिमूव्ह केलं आणि मस्त चेहऱ्यावर ग्लो आला होता. आता माझी पॅकिंग झाली होती, सगळी तयारी झाली होती. निघायची वेळ होती ती म्हणजे एअरपोर्टला. सो सगळे माझ्या घरातले मला सोडायला आले होते बिकॉज त्यांनाही खूप एक्साइटमेंट होती आणि मलाही. तर आता आम्ही हळूहळू पोचलो ते म्हणजे इंटरनॅशनल एअरपोर्टला. आणि एअरपोर्ट बघताच मला इतका आनंद होत होता बिकॉज फर्स्ट टाईम मी इंटरनॅशनल एअरपोर्ट बघत होती आणि तोही इतका क्लीन. आणि आता जिकडे मी जाणार होती तेही इतकं सुंदर डेस्टिनेशन आहे. सो एअरपोर्ट एक्सप्लोअर केलं, सगळ्यांना बाय बोललो, फोटोज काढले. आणि आता मला थोडीशी भीती वाटत होती ते म्हणजे चेक-इनची, कारण फर्स्ट टाईम होता. पण काही नाही, सगळं एकदम सुरळीत पार पडलं. आता वेळ झाली होती सगळ्यांना बाय बोलायची आणि सगळे व्हिडिओज मी पार्टमध्ये टाकणार आहे. सो हा होता पार्ट 1. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. चला तर मी भेटूया पार्ट 2मध्ये. हॅपी जर्नी फ्रॉम यू टू मी. बाय. सो आता मी सगळ्यांना बाय केलं, माझ्या फ्रेंड्सना भेटली आणि आम्ही निघालो आतमध्ये. सो आता चेक इनची वेळ होती. 3 तास प्रायर आम्ही इथे आलो होतो. सो पहिलं आमचं लगेज वेट झालं, नंतर त्याला टॅग लागले आणि लगेज गेलं चेक इनसाठी. देन आमचं इमिग्रेशन होतं, ज्याची मला जास्त भीती वाटत होती, पण अगदी मजा आणि एकदम इझिली पार पडलं. आणि आता आम्ही घुसलो ते म्हणजे ड्युटी फ्रीमध्ये. तिकडे आम्ही काहीच नाही घेतलं. आणि ही होतं माझं प्लेन, जिथे आम्ही थोड्याच वेळात बोर्ड होणार होतो. त्याआधी थोडं खाऊन घेतलं बिकॉज फ्लाईटमध्ये आम्ही काहीच बुक नव्हतं केलं खायसाठी. सो सगळ्यांनी घरून काही ना काहीतरी आणलं होतं. मी पण पराठे बनवले होते आणि खाऊन झाल्यावर आता आम्हाला जायचं होतं प्लेनमध्ये. सो फर्स्ट टाईम प्लेनमध्ये बसणार असाल तर किती एक्साइटमेंट असते आणि तीच नेमकी मला होती. मी खूप खुश होती. त्यात मला मिळाली होती विंडो सीट. वरून जो काही मुंबईचा नजारा होता, आहा, बघून इतकी मजा आली. आणि आता आम्ही झोपून गेलो बिकॉज खूप दमलेलो आणि आता उद्यापासून काम करायचं आहे. सो फ्लाईटमध्ये अगदी छान एक्सपिरियन्स आला. आणि आत्ता आम्ही उतरलो ते म्हणजे दुबईला. आणि आता आमचं लगेज आलं, आम्ही पोचलो आमच्या डेस्टिनेशनवर. उद्यापासून आमचं काम स्टार्ट होणार आहे, पण काहीतरी कॉन्फिडेन्शियल गोष्टी आहेत म्हणून मी काम तर शेअर करू नाही शकणार, पण मज्जा नक्की शेअर करेन. बाय. सो हा होता माझा फर्स्ट डे इन दुबई. आणि तुम्ही माझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघू शकता बिकॉज फर्स्ट टाईम मी कुठेतरी गेली होती आणि तेही दुबईला. इतकी डिसिप्लिन सिटी, इतकी क्लीन सिटी बघून अगदी मन प्रसन्न झालं होतं. सकाळ सकाळी एक चहा घेतला जो की माझा मॅन्डेटरी आहे. आणि आम्ही खूप मेहंदी भिजवली बिकॉज आम्हाला पुढचे 3 दिवस मेहंदी हवी होती. मेहंदी भिजवायची प्रोसेस मी शॉर्टमध्ये दाखवते. आणि मेहंदी भिजवून झाल्यानंतर ती डाय रिलीजसाठी ठेवली. आणि त्यानंतर आम्ही प्रिपेअर केले ते म्हणजे मेहंदी कोन्स, जे आम्हाला पुढचे 3 दिवस यूज येणार होते. आणि आता आम्ही आलो आहे शॉपिंगसाठी. काय घ्यायला? खूप शोधून आम्हाला एक स्पॅच्युला भेटली. चलेगा क्या? चलेंगे. जारा में आई है. 2 चमचे घ्यायला आम्ही दुबईच्या डीमार्टमध्ये आलो. ये लड़की जारा में आई है, जारा में आके जारा लिया. सो आजचा दिवस खूप कामात आणि छान गेला. आणि संध्याकाळचा हा मस्त सनसेट अनुभवायला मिळाला. आणि असा होता माझा इकडचा आजचा दिवस. बाय. आगल अरे वेडी लिपस्टिक तर लाव बेबी. चला शॉपिंगला. गाईज दुबईमध्ये मेथीची भाजी. अगं लाल माटे नीट बघ. आता आम्ही दुबईमध्ये झेब्रा क्रॉसिंगवर होतो, पण आम्हाला इंडियाची सवय आहे. आम्ही इकडे तिकडे बघून आणि त्या गाड्यांनी आम्हाला इज्जत दिली आणि थांबले. कसं वाटतंय काजल? इज्जत मिळते. सो माझी इथे एक फ्रेंड झाली आहे आफ्रिकेची. जस्ट लिसन.
जय महाराष्ट्र. शो यू हिना, यू लाईक इट? ये सो फायनली काम झालंय आणि आता आम्ही चाललोय फिरायला. सो आता आम्ही चाललोय, कुठे चाललोय आपण? आणि जाम हवा आहे दुबईमध्ये, केसांची वाट. आता आम्ही चाललोय क्रूज डिनरला. क्रूज पे जा रहे हैं, जेवायला. ये देखो खाला, ये फुकटचा ना, पैसे भरलेत. काही सांगते. हा आहे मेट्रो स्टेशन दुबईचा. भाई काय क्लीन आहे, काय क्लीन. जरा चुकलो आम्ही. ग्रीन लाईनच्या मेट्रो स्टेशनला आलो, आम्हाला जायचंय रेड लाईनच्या याला. हिने चुकवलं. ए अंजली देख मुदी का आपला. ठीक आहे, आता ही आम्हाला बरोबर नेणार. आम्हाला चालून चालून खूप भूक लागणार, मग आम्ही क्रूजवर खूप जेवणार. वा जाम भारी वाटत, जाम. जाम गरम होतं, जेवायला जायचं. असं दाबून खायचं ना भाज्या. एवढी घाणेरडी गर्दी आहे, मिस मॅनेजमेंट. इतकी गर्दी. इंडियापेक्षा पण बकवास गर्दी. ठीक आहे, आता पोचलो. काजू खूप गर्दी क्रॉस करून आलोय आम्ही. दमले. हाऊज द एक्सपिरियन्स? व्हेरी नाईस, व्हेरी बॅड. बिकॉज इंडियापेक्षा पण खराब मॅनेजमेंट, मिस नाही. नाही. आता जेवतो आणि वसूल करतो. अंजलीच्या मेहनतीमुळे बाबा जेवायला भेटणार. भूक लागली आहे. अंजली खायला द्या. भंडाराची लाईन लागली आहे. मोमोज आहे. काजू बघ कसं खाईल मस्त. मोमोज नाही, मोमोज. हमस एंड पिठा ब्रेड. भाई खाने के लाइन में, भंडारे के लाइन में. भंडारा. सो मागच्या पार्टमध्ये तुम्ही बघितलं की आम्ही क्रूज डिनरला गेलो होतो. तो झाल्यानंतर सगळे गेले हॉटेलवर आणि मी चालली होती ह्या दुबईच्या मेट्रोने एकटी, ती पण माझ्या फ्रेंडला भेटायला. सो आधी मला भीती वाटली होती, पण इकडची लोकं खूप फ्रेंडली आहेत. सो मी पण ऑन द वे लोकांची फ्रेंडशिप करत करत माझ्या डेस्टिनेशनवर पोचली. सो ही होती माझी ऑन द वे फिलिपियन फ्रेंड, जिच्याशी मी गप्पा मारत फ्रेंडशिप केली आणि माझ्या डेस्टिनेशनवर पोचली होती. आणि ही आहे माझी ती फ्रेंड जिला भेटायला मी एकटी इतक्या लांबून आली, ती म्हणजे सिमरन. सो आत्ता खूप धमाल होणार होती. रात्रीचे वाजले होते 11 आणि आम्ही गेलो होतो इकडच्या बीचवर. आणि बीचवर मस्त तासन तास गप्पा मारत वेळ कसा गेला कळलाच नाही. दुबईचे बीच इतके क्लीन, सेफ आणि मस्त आहेत की वेळ कसा निघून जातो तर काहीच कळत नव्हतं. सो आम्ही कॉर्न एन्जॉय केला, व्ह्यू एन्जॉय केला, मस्त सॉंग्स वाजत होते, डान्स चालू होता. मैंने ध्यान नहीं दिया. मैंने इतना अच्छा ट्राइपॉड लाया था, उस दिन गिर गया, टूट गया. बड़. रात्रीच्या 11 वाजता आम्ही आलो होतो आणि 4 कधी वाजले कळालेच नाही. त्यानंतर आम्ही गेलो एका छोट्याशा कॉफी डेटवर आणि तिकडेही खूप गप्पा मारून झाल्यानंतर आम्ही नाईट आऊट केला. नाईट आऊटमध्ये पण आम्ही गप्पा मारत बसलो आणि सकाळ कधी उजाडली कळाली नाही. 5 वाजले, 5 ते 6 वाजले आणि फायनली हिच्यासोबत खूप छान वेळ गेला. सो हा होता इथे माझा ऑफिशियली लास्ट डे. सो सिमरनसोबत मी निघाली माझ्या एका रिलेटिव्हकडे आणि तिथे त्यांनी आम्हाला ब्रेकफास्टसाठी इन्व्हाइट केलं होतं. त्यांचं घर इतकं सुंदर होतं, ते आम्हाला आले होते पिकअप करायला आणि आम्हाला चहा नाश्ता ऑफर केला. त्यांच्याशी खूप छान गप्पा मारल्या.
सो गप्पा मारल्यानंतर ह्या ताईने आम्हाला ड्रॉप केलं आमच्या मेट्रो स्टेशनच्या इथे आणि हिच्याशी भेटून बोलून मला खूप छान वाटलं. आणि आता सिमरन आणि मी इथे मेट्रोनेच फिरणार होतो. आमचे खूप काही प्लॅन्स होते पण माझ्याकडे अजिबात वेळ नव्हता, त्यामुळे शॉर्टच गोष्टी आम्ही एक्सप्लोअर करायच्या ठरवल्या. सिमरन इकडे गेली 2 वर्ष आहे, त्यामुळे इकडचं तिला सगळं माहिती आहे, म्हणून ती म्हणली आहे माझे 2 दिवस गाईड. इकडे फार काही फिरता आलं नाही, पण अर्ध्या गोष्टी मला तर मेट्रोमधूनच दिसल्या, जसं की बुर्ज खलिफा म्युझियम, इकडचे जे काही फेमस स्पॉट्स आणि बिल्डिंग्ज आहेत ते. सो नाटकं करत, फोटोज काढत, एन्जॉय करत आम्ही पोचलो आमच्या फर्स्ट डेस्टिनेशन. गाईड हबीबी दुबईचा बस स्टॉप फुल एसी. सिर्फ डीमार्ट में घुमा है और किधर नहीं. ए कुत्ती मेरी फ्रेंड इतनी अच्छी है कि मुझे बकलावा खिलाने के लिए सिर्फ उसने कैब बुक किया है. जस्ट रोड क्रॉस करना है. मैं नहीं जा सकती. वो देखें फक्त बकलावा खायला की लाइन में फंसा हुआ था. क्रॉस करके कैब कोई गुजर नहीं देता. हबीबी श्रीमंत यहाँ पे हर जगह सिर्फ पेडिस्ट रोड. हो गया शॉपिंग सोनाली. इंडियन थिंग्स टू हैवी, सबको गरीबों में बांटना है. डीमार्ट में आए, डीमार्ट में दुबई. बाय बोल रही है सिमरनला. बाय बोलायचा टाइम आहे. कैसा लगा रे, कैसा लगा? 2 साल बाद हाँ क्या ये नहीं रे. गाया बहुत घुमाया भाई. अभी ये मेरे लिए सोने की रिंग लेके आई. चले जाता जाता मी चहा पिते आणि हिला पण लगेच 2 सिप पाहिजे. देऊ काय देऊ. सो गाईज आमचा जायचा टाइम आलाय. माझी चहा, आमची मॅगी आणि हे बघा कसे लाड करते मीचे. बघा आज ना बराबर मज्जा आली आम्हाला. कसं वाटलं काजू? एकदम भारी.